आपला देश कृषीप्रधान देश आहे, तसेच आपली ओळख खेड्यांचा देश अशीही आहे. असेच एक गाव आहे जस्तगाव, जे अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात पाथर्डी भागात आहे. तर त्यांना शिक्षण मिळण्याचे एकमेव प्रभावी साधन म्हणजे शाळा, आणि ही आहे जस्तगावची शाळा. या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कुमारी नीता देवीदास पाऊल झगडे व सहाय्यक शिक्षक म्हणून स्वप्नील हेमचंद्र कराळे कार्यरत आहेत. तसेच मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षणार्थी कुमारी पल्लवी खर्चे ह्या येथे आहेत. मुलांवर संस्कार करणे, त्यांना विविध उपक्रमांमधून अनुभवांचे साधने उपलब्ध करून देणे, त्यांचे ज्ञान वृद्धिंगत करणे, नवीन ज्ञान व अनुभवांची जोड त्याला देणे, विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे काम शाळेच्या माध्यमातून शिक्षक करत असतात. आमची परसबाग व बागेतील फळवाटप, तंबाखूमुक्त शाळा, एक पेड माँ के नाम, मुलांना बक्षीस वाटप, दिवाळी अभ्यासिका, सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यपदार्थ निर्मिती स्पर्धा, आम्ही सर्व राजपूर्ण उपक्रम, तसेच शाळेची संगणक लॅब हे येथील विशेष आहे. मुलांना संगणक हाताळता यावं, AI तंत्रज्ञानाची माहिती, विद्यार्थ्यांचे स्वागत, मतदान जनजागृती अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थी गावाशी जोडले जात असतात. गावकऱ्यांचाही अतिशय उत्स्फूर्त असा सहभाग आमच्या या उपक्रमांमध्ये असतो. या उपक्रमांमधून सर्वांगीण विकास साधणे हेच ध्येय. दप्तर विना शनिवार, योगा दिन, साहित्याची निर्मिती, मुलं करतात गुढी, रेतीतील लेण्या, नद्यांचा प्रवाह, पोस्टाची माहिती, निबंध स्पर्धा, समूह भोजन, आरोग्य तपासणी, वेशभूषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, आरोग्य शिबिर, बालसभा, सर्वेक्षण, फळ वाटप, पारितोषिक विजेती परसबाग व माझी बँक. यात गावकरी सहभागीच होतात असं नाही, तर शाळेतील शिक्षकांचा गौरवही करतात. तालुका, जिल्हा या ठिकाणी शाळेचा गौरव झालेला आहे. माझी शाळा सुंदर शाळा यात शाळेने 2रा क्रमांक पटकावला आहे. मुलांचे वाढदिवस पालक शाळेतील मुलांना जेवण देऊन करतात. शालेय आव्हान स्वीकारणे व पालक व सामाजिक सहकार्य मिळवून शाळा पुढे जात आहे. शाळेत निवडणूक घेतली जाते, बाल संसद स्थापन केल्या जाते. झाडांना राखी असो, व्यवसायांना भेटी असो, शुद्ध पाणी, बालविवाह प्रतिबंध, तंबाखूमुक्त अभियान, मेरी माटी मेरा अभिमान, सांस्कृतिक कार्यक्रम, मातकाम, नाविन्यपूर्ण पहिलीचे स्वागत यात शाळा व्यवस्थापन समिती सहकार्य करते. श्रमदान करून परसबागेतील भाजी विक्री असो, कचरा वर्गीकरण असो, परिमाल्य निर्मिती, परिमाल्य गोळा करणे असो, असे नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत घेतल्या जातात. उद्याचा सक्षम, प्रगत व विकसित भारत घडवण्यासाठी येणारी पिढी संस्कारक्षम, सर्वगुणसंपन्न, जबाबदार घडवण्याची जबाबदारी आपल्याच शाळांवर आहे व ती ही शाळा पार पाडत आहे. धन्यवाद.